नमस्कार लक्ष बाजार बंधूंनो, मी विजयकुमार तासगाव यश ॲग्रो लॅब पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचा आपला जो संवाद चालू आहे कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादनासाठीचा, त्या संवादात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. बागायतदार बंधूंनो, पानगळ होते, बागा पुन्हा फुटतात आणि बागा फुटल्या की डोळे फुटले की त्यातले घड चिरतात का, हा एक मोठा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर पडलेला असतो. मी आज आपणाशी ह्या विषयावर नेमकेपणानं संवाद साधण्याचा प्रयत्न करतो. माझी विनंती आहे की जास्तीत जास्त चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा, आवडला तर नक्की लाईक करा. बागायतदार बंधूंनो, बाग फुटते, आपल्याला आवश्यक तेवढी कॅनॉपी निर्माण, आवश्यक ती पानांची संख्या नसल्यामुळं नवीन डोळे बागेचे फुटतात. मी पाठिंबाच्या व्हिडिओमध्ये सांगितले की शेंड्याचे डोळे फुटायला लागले तर बाग फुटू द्या, त्याचा शेंडा पिचिंग करून घ्या. पिचिंग करता नाही आला तर सरळ 1% बोर्डूच्या फवारण्या द्या. कशा द्या हे मी पाठिंबाच्या व्हिडिओमध्ये सांगितले, तो ऐकण्याचा नेमका प्रयत्न करा. ह्यातूनही जर बाग 100% फुटलेली असेल किंवा 100% पानगळ झालेली असेल, त्यातून जर डोळे लीक व्हायला लागले असतील तर अशा बागातील निर्माण झालेले डोळे घड चिरतात. ही गोष्ट खरी आहे का? तर 100% खरी आहे. कारण काडीतला उसवा निर्माण होतो, काडीची बागेची फुटायची संख्या वाढल्यानंतर काडीतलं स्टोरेज सगळं निघून जातं. स्टोरेज निघून झाले की चांगले मेन डोळे फुटतात, त्यातूनही बंच निघून जातात आणि जे पाठीमागे राहिलेले बंच आहेत त्याची ताकद कमी झाल्यामुळं जे फुटायला पाहिजे, बंच जे चांगले फुटायला पाहिजे ते फुटत नाही. त्यामुळं घड चिरण्याची सुद्धा ह्या काळात शक्यता 100% असते. त्यामुळे बागायतदार बंधूंनो, कोणत्याही परिस्थितीत बागेची नवीन फुटी फुटण्याच्या अगोदर बागेची मालाची छाटणी किंवा गोडी छाटणी घेण्याचा प्रयत्न करा. ह्यासाठी अत्यंत चांगला एकच पर्याय की पानं जास्तीत जास्त शेवटच्या खटकापर्यंत पानं टिकवणे हाच त्याच्यावरचा सगळ्यात चांगला पर्याय आहे. गळ होतच असेल, 60 ते 70% पानांची गळ झाली असेल तर आपल्याला किमान 15 ते 20-21 दिवसापर्यंत आपल्याला कशी छाटणी लांबवता येते त्याच्यावर मी बोललोय. तो व्हिडिओ नक्की ऐका आणि वेळेत बागेची पानगळ झाल्यानंतर छाटणी घेण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.